आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे फादर निलेश, श्रीजोड सर्व मान्यवर, संसद सदस्य कॉमन आणि बाहेरवासी इथे फक्त मी एकटा सोडला तर सगळे गोसावीकर आहे. फादर निलेश त्यांच्या आजोबा 110 वर्ष अगोदर जीवाला खर्च वगैरे आणि सगळे गोसावीकर आहे. तर हा 100 वर्षाचा श्रद्धेचा प्रवास आहे. खूप मेहनत आपल्या आजी आजोबांनी केली आणि आता मला इथे बोलायला भीती पण वाटते की सगळे हुशार नंबर 1 काढणारे गोसावीचे, भाषण करणारे गोसावीचे सगळं आम्ही मला तर भीती पण वाटत नाही. तर आपल्या आई वडिलांनी मेहनत केलेली आहे ती खरी प्रयास आलेली आहे. कृष होता, श्रद्धा होती आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याबद्दल आपण आपल्या पूर्वजांना धन्यवाद दिले पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वी आपण जीवन जगलो त्यावेळेला लाईट पण नव्हता आणि अशा वेळेला आपण अभ्यास केला, दिव्यावर अभ्यास केला. आपण कारवीचा खूड आणि कौलारू घर त्यामध्ये राहिले. ओटा आणि कोठा ह्यामध्ये फरक नव्हता. आता ओठामध्ये आणि पोटामध्ये आता सगळं बदललेलं आहे, आधुनिक झालेलं आहे ना. पण पूर्वी जी मजा होती, गरिबी होती 100%, पण जी मजा होती, जे प्रेम होतं, फक्त घराचा दरवाजा उघडा नव्हता, माणसाच्या मनाचा दरवाजा देखील उघडा होता. हा माझा मुलगा, तो माझा मुलगा नाही, ही आपली पोरं. हा जो आपलेपणा होता ना तो फार महत्वाचा होता. हा जो ओलावा प्रेमाचा होता तो आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. आज आपण प्रार्थना करूया, आपले जे मुलं आहेत, नातवंड आहेत, त्यांना हा प्रेमाचा ओलावा दिला पाहिजे. माहेरवासी तुम्ही कुठल्याही तुमचा कितीतरी एफडी असो, पैसा असो, संपत्ती असो, पण जे बालपणाचे जे क्षण आहेत ते आपण कदापि विसरू शकणार नाही. आनंद होता. आपण जे काय असेल तेव्हा काय मॉल नव्हते, दुकान फार कमी, जे काय आहे ते खाल्लं आणि त्यात आनंद होता आणि तो आनंद आपण दिला, दुसऱ्यांना फसवलं नाही, लुबाडलं नाही आणि आपण एकमेकावर खऱ्या अंतःकरणापासून प्रेम केलं. ते आज आपल्या मुलाबाळांना आपण शिकवलं पाहिजे. खरोखर आता मोठ्याही सगळं काही चांगलं आहे पण जागा नाही ना, नाही तर ते कुठेही घर बांधलं मग तुमच्या मुली पण हुशार झालं असतं. तर थँक्यू सो मच. तुम्ही आपला प्रोग्राम गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.